नमस्कार. आजच्या रेसिपीमध्ये आपण मक्याच्या पिठापासून वडे बनवणार आहोत आणि भाकरी बनवणार आहोत. तर एकाच व्हिडिओमध्ये आपण 2 रेसिपी दाखवल्यात आणि एकाच पिठापासून या दोन्ही रेसिपी बनणार आहे. तर आपण मक्याचं पीठ यासाठी मळून घेतले. यामध्ये आपण घातले कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी नसेल तर ताजी मेथी चिरून घातली तरी चालेल. त्यानंतर कोथिंबीर, सफेद तीळ, चिली फ्लेक्स, थोडंसं जिऱ्याची पावडर, त्यानंतर आलं लसूण आणि हिरवी मिरचीची जाडसर पेस्ट आणि चवीपुरतं मीठ, हे सगळं घालून हे पीठ अगदी छान मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित मळल्याच्या नंतरच याचे आपल्याला असे वडे हातावर थापून घ्यायचे, जसे आपण कोंबडी वडे करतो त्याप्रमाणे, किंवा मग हलक्या हाताने लाटून घ्यायचेत. अतिशय क्रिस्पी आणि टेस्टी असे हे वडे तयार होतात. किंवा तुम्ही याला मक्याची पुरीही म्हणू शकता. आणि पाहू शकता तळल्यावर किती छान दिसते आणि मी तुम्हाला फोडूनही दाखवली ती. तर आतमधूनही एकदम छान ती फुलते आणि मस्त कुरकुरीत होते एकदम. तर खूपच टेस्टी अशी ही मक्याचे वडे किंवा मक्याची पुरी तुम्ही याला बोलू शकता. आता यानंतर आपण पाहूया मक्याच्या पिठाची रोटी. तर त्यासाठी मी मक्याचं पीठ मळून घेतले. त्यामध्ये थोडी कोथिंबीर चिरून घातली, थोडंसं आलं लसूण जर तुम्हाला वाटलंच तर घाला, किंवा नाही घातलं तर चवीपुरतं मीठ घालून घ्या. थोडेसे सफेद तीळ हे डेकोरेशनसाठी घ्यायचे आहेत आपल्याला. चवीपुरतं मीठ घालून याला चांगलं मळून घ्यायचं आहे. जितकं चांगलं पीठ तुम्ही मळताल तितकं हे छान सॉफ्ट होतं. थोडं 5 ते 10 मिनटं मळल्यावर त्याला जरा रेस्ट करायला ठेवा आणि त्याच्यानंतर ही रोटी करायला घ्या. पीठ मळताना थोडीशी कसरत घ्या आणि एकदम चांगलं कसकसून हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे छान ते एकजीव होईल. तर आता पाहू शकता मी पीठ असं चांगलं मळून घेते. कारण या पिठाला चिकनाई कमी असते. गव्हाच्या पिठासारखं हे चिकट नसतं. त्यामुळे थोडंसं चांगलं तुम्ही मळून घेतलं की याची रोटी एकदम छान बनते. किंवा मग तुम्ही हे थोडंसं गरम पाण्यात पीठ मळून घ्या, म्हणजे तुम्हाला थोडीशी मेहनत कमी केली तरी चालेल. त्याच्यामध्ये पीठ चांगलं फुललं जातं. तर आता मी छान आपण जसं भाकरी करतो त्याप्रमाणे खाली पीठ भुरभुरून घेतले आणि वरती असा छान गोळा करून घेतला आहे. आणि जसं आपण भाकर थापतो त्याप्रमाणे मी ही रोटी अशी छान थापून घेतली आहे आणि अगदी व्यवस्थित ती थापली गेली आहे. अजिबात कुठं चिकटत नाही, काय नाही, एकदम चांगली ती थापली जाते. जर तुम्हाला थापून नसेल करायची तर मग तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या कागदावर लाटून करा, म्हणजे ती खाली चिकटणार नाही. तर पाहू शकता अशी छान माझी रोटी थापून झालेली आहे. आणि आता आपण तिला चांगलं तेलावर भाजून घेणार आहोत. तर मी कशा पद्धतीने भाजते ते पण तुम्हाला दाखवते. थोड्याशा मक्याच्या या पिठाला चिरट्या जातात, तर त्या व्यवस्थित तुम्ही दाबून घ्या. त्या परत एकदम व्यवस्थित बसल्या जातात त्या छान. तर आता आपण रोटी भाजून घेऊया. आपण जसं बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी करतो त्याप्रमाणे मी ही रोटी छान थापून घेतली आणि आपल्या तवा गरम करून त्यावर टाकून घेतलेली आहे. अगदी त्यावर थोडंसं हलकंसं पाणी लावलं तरी चालेल, म्हणजे जे पीठ आहे ते दिसत नाही. पण मी एक बिना पाण्याचीही करून दाखवते तुम्हाला, कारण ती मग असं आपलं जे थापलेलं पीठ आहे ते दिसतं तुम्हाला. मग ते तुम्ही कपड्यांनीही पुसून घेऊ शकता. कारण आपण जर थापताना पीठ नाही लावलं तर मग आपली जी मक्याची पीठ आहे ते आपलं पोलपटाला चिकटलं जाईल. त्यामुळे आपल्याला पिठाचा तर वापर करावाच लागेल. मग त्यासाठी तुम्ही असं तेल लावून घेतलं तरी चालेल, किंवा मग भाकरीला पाणी लावून आपण जशी बाजरी आणि ज्वारीची भाकरी करतो त्याप्रमाणे केली तरी चालेल. तर अशी खूप छान ही मक्याची रोटी झालेली आहे. रंगही पाहू शकता तुम्ही किती छान आला आहे ते. आणि मस्त तेल लावून ती दोन्ही बाजूने अशी चांगली भाजून घेतली आहे आणि अशी खरपूस रोटी भाजून झालेली आहे. याच पद्धतीने मी बाकीच्या रोट्याही करून घेतल्यात आणि मस्त अशा त्या टम्म फुगल्यात एकदम. छोट्या साईजच्या सगळ्या रोट्या मी करून घेतल्यात, म्हणजे त्या थापायलाही बऱ्या पडतात आणि भाजायलाही छान भाजल्या जातात. तर काही रोट्यांच्यावर मी असं तिळही लावून घेतलेत,
म्हणजे डेकोरेशन असं सजावट करण्यासाठी खूप छान वाटतं ते. आणि खायलाही मस्त. तिळापासून चांगलं कॅल्शियम भेटतं आपल्याला. त्यामुळे आपण अशा पद्धतीने त्याचा वापर करू शकतो. तीळ तुम्हाला हवे असेल तर टाका, नाही वाटले तर नाही टाकले तरी चालेल. त्याने टेस्टमध्ये काही फरक पडणार नाही. फक्त आपल्या एक डोळ्यांना दिसायला छान वाटतं, म्हणून मी काही मक्याच्या रोट्यांमध्ये तिळे घालून घेतलेत. आणि खरंच खूप छान पद्धतीने या रोट्या झाल्यात. तर मैत्रिणींनो, एकदम मस्त रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे. कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जे नव्याने पाहतात त्यांनी माझ्या या व्हिडिओला सबस्क्राईब करा. आणि बाजूलाच कमेंटच्या बाजूला एक हाईपचं बटन दिलेलं आहे. हाईपचं बटन प्रेस करून पॉईंट काउंट होतात, तर नक्की ते प्रेस करा आणि छान छान कमेंटही करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ संपूर्ण